वनवास ज्यावेळेस रामचंद्र प्रभूने स्वीकारला त्यावेळेस रामचंद्र प्रभू आईच्या दर्शनाला जेव्हा दर्शन घेतात रामचंद्र प्रभू आणि सांगतात आई असं असं झालेलं आहे. कौशल्य सांगते तुझा दोष नाही बाळा, वनवासाला तुला दशरथ नाही पाठवत. बायाचं राजकारण आहे कैकईचं नि माझं. बायाच्या राजकारणाला तू बळी गेलास. कैकईनं दशरथाच्या अंतःकरणाचा ताबा घेतला आणि रामासारख्या पोराला वनवासात पाठवलं. कितीही घर चांगलं असू द्या, कितीही मुलगा चांगला असू द्या, कितीही सून चांगली असू द्या, पण एकदा ताबा घेतला ना दुसऱ्याने तुमच्या अंतःकरणाचा, त्याच्या हातात आपलं रिमोट जातं आणि तो सांगेल त्या पद्धतीने आपण ऑपरेट होतो. राजकारण कोणाचंही असू द्या, आपण वडिलांचं ऐकतो म्हणून ते निघालेत आणि कौशल्य सांगतेत कैकईनं ताबा घेतला. दुसऱ्या दिवशी राम राजे होणार आहेत. राम राजे होणार आहेत. किमान त्या रात्री का होईना कैकई जवळ जायला नव्हतं पाहिजे. रामायण टळलं असतं. कौशल्य सांगते पण अंतःकरणाचा ताबा गेलेला आहे. त्या माणसाला काळ वेळ इब्रत काहीही सुचत नाही.